आतापर्यंत आपण व्हेरिएबल कव्हर केलेले आहेत, त्यानंतर डेटा टाइप कव्हर केलेले आहेत. ओके, आणि त्यानंतर आपण कंट्रोल फ्लो स्टेटमेंट याबद्दल पण आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण काय केलं, त्यावर प्रॉब्लेम घेतलेले आहेत. आज आपण काय करणार आहोत, त्यावर काही प्रोजेक्ट आपण काय करणार आहोत, क्रिएट करणार आहोत. तर बघा, फर्स्ट प्रोजेक्ट आपला जो आहे तो आहे कॅल्क्युलेटर प्रोजेक्ट. ओके, तर या कॅल्क्युलेटर प्रोजेक्टमध्ये आपण काय करणार आहोत, तर काही बेसिक ऑपरेशन आपण परफॉर्म करणार आहोत. जसं आपल्याला कोणकोणते ऑपरेशन परफॉर्म करायचे आहे, तर आपल्याला ॲडिशन परफॉर्म करायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. त्यानंतर मल्टिप्लिकेशन ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे आणि डिव्हिजन ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायचं आहे. तर बघा, फॉर्मॅट काय असेल, तर द युजर इंटर टू नंबर्स, म्हणजे आपण युजरकडनं दोन नंबर घेणार आहोत आणि इट विल सिलेक्ट द रिक्वायर्ड ऑपरेशन. ओके, सपोज दॅट आपण युजरकडनं काय केले, दोन नंबर घेतलेले आहे 1 आणि 2, आणि आपण काय केलं, ऑपरेशन कोणतं सिलेक्ट केलं, ऍडिशन ऑपरेटर सिलेक्ट केलं. तर आपल्याला जे आन्सर मिळणार आहे ते काय मिळणार, 3 मिळणार. अशा प्रकारे काय करणार आपण, हा प्रोजेक्ट आपण करणार आहोत. तर बघा, मी एक फाईल इथे बनवलेली आहे, session11.py. याला मी काय करतो, ओपन करतो आणि माझा जो प्रिव्हियस कोड आहे त्याला मी इरेज करतो आधी. ओके, तर बघा, जो आपला फर्स्ट प्रोजेक्ट आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत कॅल्क्युलेटर प्रोजेक्ट. यामध्ये आपण बघणार आहोत कॅल्क्युलेटर प्रोजेक्ट. तर बघा, कॅल्क्युलेटर प्रोजेक्ट क्रिएट करण्याआधी एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितला होता, इन्फानाइट लूप कशा प्रकारे क्रिएट करायचं, याचा मी एक कन्सेप्ट सांगितला होता तुम्हाला. सपोज दॅट मी इथे लिहिलं व्हाईल, आणि मी काय केलं आधी, 2 इज ग्रेटर दॅन 1. मी इथे लिहिलं आहे 2 इज ग्रेटर दॅन 1, आणि मी काय करणार आहे, युजरकडनं इनपुट घेणार आहोत आणि त्याला ए मध्ये काय करणार आहे, मी स्टोअर करणार आहे. मी इथे लिहिलेलं आहे इंट, आणि मी इथे लिहिलं इनपुट, आणि यामध्ये मी लिहिलं इंटर अ नंबर, इंटर अ नंबर, आणि मी याला एक्झिक्यूट करणार. तर बघा, इंटर अ नंबर मी 1 एंटर केला. परत आपला लूप काय होणार, इटरेट होणार. परत आपला लूप काय होणार, इटरेट होणार. हा कुठपर्यंत इटरेट होणार, जोपर्यंत ही कंडिशन काय असेल तुमची, ट्रू असेल. आणि आपण या लूपला काय करणार, जोपर्यंत ब्रेक करणार नाही तोपर्यंत हा लूप काय होणार, हा लूप इटरेट होणार आहे. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, इथे ट्रू करायचं आहे. ट्रू केल्यानंतर काय होणार, की हा लूप जोपर्यंत आपण त्याला ब्रेक करत नाही तोपर्यंत तो काय होणार, एक्झिक्यूट होणार. तर मी ते सिम्पली काय लिहितो, एक कंडिशन लिहितो, इफ ए डबल इक्वल टू 3. काय लिहिलेलं आहे मी, ए डबल इक्वल टू 3. जर ए तुमचा 3 असेल तर आपल्याला काय करायचं, ब्रेकला, आपल्याला लूपला काय करायचं, ब्रेक करायचा आहे. ओके, परत मी याला एक्झिक्यूट करतो. तर बघा, मी इथे काय केलं, 1 इंटर केलं, परत लूप इटरेट झाला. मी इथे 2 इंटर केलं, परत लूप इटरेट झाला. मी 4 इंटर केलं, इथे परत लूप इटरेट झाला. मी इथे 3 इंटर केलं, आणि बघा माझा लूप काय झाला, इथे ब्रेक झाला. तर आपण काय करू शकतो, की आपल्या लूपला काय करू शकतो, इन्फानाइट टाइम काय करू शकतो, रन करू शकतो, आणि त्याला काय करू शकतो, ब्रेक कीवर्डने काय करू शकतो, त्या लूपला आपण टर्मिनेट करू शकतो. तर हे दोन बेसिक कन्सेप्ट आपल्याला शिकायचे होते. ओके, तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, की कॅल्क्युलेटर प्रोजेक्ट आपल्याला क्रिएट करायचं आहे. तर मला जे ऑपरेशन आहे ते इन्फानाइट टाइम करायचे, त्यामुळे मी इथे काय लिहिलं, व्हाईल ट्रू. त्यानंतर मी सिम्पली इथे ऍप्लिकेशनसाठी लिहितो प्रिंट, आणि यामध्ये मी लिहितो की हे काय आहे, आपलं कॅल्क्युलेटर ऍप्लिकेशन आहे. यामध्ये मी लिहितो कॅल्क्युलेटर ऍप्लिकेशन. ओके, त्यानंतर
मी युजरला काही ऑप्शन देतो. जसं मी इथे लिहिलेलं प्रिंट, आणि त्यामध्ये मी काय करणार की वन ऑप्शन युजरला मी देतो. कशासाठी? जर त्याला ऍडिशन ऑपरेशन जर परफॉर्म करायचं असेल तर तो कोणता ऑप्शन सिलेक्ट करेल? वन. तर मी ते सिम्पली लिहितोय ऍडिशन. त्यानंतर युजरला जर सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर मी त्याला काय ऑप्शन देतो? मी त्याला ऑप्शन देतो टू. टू फॉर सबस्ट्रॅक्शन. त्यानंतर जर युजरला मल्टिफिकेशन ऑपरेशन करायचं असेल तर त्याला आपण काय ऑप्शन द्यायचा इथे? मल्टिफिकेशन. मल्टिप्लिकेशन. म्हणजे जर युजरनी थ्री ऑप्शन क्लिक केला तर कोणतं ऑपरेशन होणार? मल्टिप्लिकेशन ऑपरेशन होणार. त्यानंतर फोर साठी आपण काय देणार आहे? डिव्हिजन. फोर साठी काय करणार आहे? मी इथे लिहिणार आहे डिव्हिजन. डिव्हिजन इथे मी लिहिणार आहे. ओके. आणि जर युजरनी 5 प्रिंट केला, 5 इंटर केला, तर काय झालं पाहिजे? आपण लूपच्या बाहेर गेलो पाहिजे. तर यासाठी मी काय केलं? इथं एक्झिस्ट लिहिलेला आहे. इथे काय केलेलं आहे? मी एक्झिस्ट लिहिलेलं आहे. एक वेळेस रन करून दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिसतील. बघा हे काय होतंय? इन्फानाइट टाइम काय होतंय? हा इटरेट होतं. याला आपण कंट्रोल सी करून काय करू शकतो? टर्मिनेट करू शकतो. ओके. याला काय करू शकतो? आपण टर्मिनेट सुद्धा करू शकतो. आता बघा मला काय करायचं आहे? युजरकडनं चॉईस घ्यायची आहे. युजरकडनं मी चॉईस घेणार की इंट, आणि यामध्ये मी लिहिणार इनपुट. इनपुट इंटर युअर चॉईस. काय लिहिणार मी? इंटर युअर चॉईस. म्हणजे युजर काय करणार? डिसाईड करणार की युजरला कोणत्या प्रकारचं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. ओके. तर बघा, इफ इफ चॉईस इज इक्वल टू वन, जर चॉईस वन असेल, त्याने जर चॉईस वन सिलेक्ट केली तर कोणतं ऑपरेशन परफॉर्म होईल? ऍडिशन ऑपरेशन परफॉर्म होईल. तर सिम्पली मी याच्यासाठी लिहितो प्रिंट ऍडिशन ऑपरेशन विल परफॉर्म. आपण काय करतोय? प्रोजेक्टचं स्ट्रक्चर एक वेळेस डिफाईन करतोय. त्यानंतर इलिप, मी इथे लिहिणार आहे इलिप. जर युजरनी चॉईस टू इंटर केली तर काय होणार? इथे सिम्पली प्रिंट. तर बघा टू साठी आपण कोणतं ऑपरेशन करणार आहे? सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन करणार आहे. तर मी इथे काय लिहिणार? सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन विल परफॉर्म. ऑपरेशन विल परफॉर्म. त्यानंतर इलिप, जर चॉईस तुमची काय असेल? युजरनी जर थ्री इंटर केलेला असेल तर ऑपरेशन कोणतं परफॉर्म होणार आहे? तुमचं मल्टिफिकेशन ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. तर सिम्पली मी इथे लिहितो मल्टिफिकेशन ऑपरेशन. शॉर्टकट मध्ये लिहितो थोडं, मल्टिफिकेशन ऑपरेशन. आणि जर युजरनी फोर इंटर केला, इलिप चॉईस डबल इक्वल टू फोर, तर कोणतं ऑपरेशन परफॉर्म होणार? तर प्रिंट, यामध्ये होणार डिव्हिजन ऑपरेशन. डिव्हिजन ऑपरेशन काय होणार? इथं परफॉर्म होणार. आणि जर युजरनी 5 इंटर केला, इलिफ, मी ते लिहितो इलिफ चॉईस डबल इक्वल टू 5, जर चॉईस 5 असेल तर कोणतं ऑपरेशन होणार इथे परफॉर्म? तर इथे सिम्पली एक्झिस्ट फ्रॉम द लूप. काय करणार? तो लूप मधून एक्झिस्ट करणार. लूप मधून एक्झिस्ट करण्यासाठी काय होणार? आपण एक कीवर्ड, ब्रेक कीवर्ड यूज करणार आहोत. पण आता सध्या आपण काय करतो? सुरुवातीला प्रोजेक्टचं स्ट्रक्चर डिफाईन करतोय. आपण काय करतोय? प्रोजेक्टचं स्ट्रक्चर डिफाईन करतोय. ओके. तर सिम्पली मी काय करतो? या प्रोजेक्टला रन करतो. रन केल्यानंतर बघा मला आलेली आहे इथे चॉईस. ओके. आता सपोज दॅट मी चॉईस वन इंटर केली तर बघा इथे तुम्हाला आलेलं ऍडिशन ऑपरेशन विल परफॉर्म.
ओके. तर चॉईस मध्ये जर 1 आलं तर काय होणार, ही चेक करणार ते. त्यानंतर काय होणार, हे तुमचं प्रिंट होणार. प्रिंट झाल्यानंतर काय होणार, लूप आपला काय होणार, इन्फानाइट टाइम इटरेट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे पण काय होणार, याचं प्रिंट होणार आणि परत तुम्हाला चॉईस साठी काय येणार, एक ऑप्शन येणार. आता आपण काय करू, इथे टू बघू. टू केल्यानंतर टूचा ब्लॉक आपला एक्झिक्यूट होतो आहे का. तर बघा मी इथे टू इंटर केलं, तर बघा इथं येतंय सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन विल परफॉर्म. त्यानंतर बघा परत मी काय करतो, इथे थ्री करतो. थ्री केल्यानंतर बघा तुम्हाला मिळतं इथे मल्टिप्लिकेशन ऑपरेशन काय होणार आपलं, परफॉर्म होणार. त्यानंतर जर मी इथे फोर इंटर केलं तर आपलं कोणतं ऑपरेशन परफॉर्म होत आहे, तर बघा इथे काय होणार आहे, डिव्हिजन ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. आणि जर इथे सिक्स इंटर केलं, इथे मी फाईव्ह इंटर केलं, तर बघा काय होणार आहे, इथे तुमचं एक्झिस्ट फ्रॉम लूप. ओके. आता आपण ब्रेक कीवर्ड यूज केलेला नाही, पण आपल्याला एक कळतंय की जेव्हा पण मी वन इंटर करणार, जेव्हा पण युजर वन इंटर करणार, तेव्हा कोणता कोड एक्झिक्यूट होणार, लाईन नंबर 16. जेव्हा पण युजर टू नंबर इंटर करणार ऍज अ चॉईस, तेव्हा 19 नंबर काय होणार, एक्झिक्यूट होणार, म्हणजे सेकंड ब्लॉक एक्झिक्यूट होणार. हा झालेला आहे आपला प्रोजेक्टचा स्ट्रक्चर झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ऍक्च्युअल जे ऑपरेशन आपल्याला करायचे आहे ते आपल्याला परफॉर्म करायचे आहे. जर आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील तर आपल्याला युजरकडनं काय घ्यावे लागतील, नंबर्स घ्यावे लागतील. युजरकडनं आपल्याला काय करावे लागतील, नंबर्स घ्यावे लागतील. तेव्हा आपण हे ऑपरेशन काय करू शकतो, परफॉर्म करू शकतो. तर युजरकडनं मी नंबर घेणार आहे. मी ते घेतलेला आहे num1. num1 इज इक्वल टू फ्लोट, आणि फ्लोट मध्ये मी लिहिलेला आहे इनपुट. इनपुट आणि मी इथे लिहितो इंटर फर्स्ट नंबर. इंटर फर्स्ट नंबर. त्यानंतर मी इथे लिहिलेला आहे num2 इज इक्वल टू फ्लोट, त्यानंतर इनपुट इंटर सेकंड नंबर. मी इथे लिहिलेला आहे इंटर सेकंड नंबर. ओके. आता बघा, युजरकडनं मी चॉईस घेणार आहे, त्यानंतर num1 घेणार आहे आणि num2 घेणार आहे. त्यानंतर काय करणार आहे, तो चॉईस चेक करणार आहे. जर इथे सपोज दॅट युजरनी वन नंबर इंटर केला आणि इथे जर त्यांनी इथे टाकला त्यांनी 12 नंबर आणि इथे काय केला, इंटर नंबर केला, सपोज दॅट 13 नंबर इंटर केलेला आहे, तर बघा तो काय करणार, 18 नंबर चेक करणार. इफ चॉईस इज इक्वल टू वन, चॉईस वन आहे का, आहे, तर कोणता ब्लॉक एक्झिक्यूट होणार, हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. आणि तुम्हाला काय मिळणार की ऍडिशन ऑपरेशन विल परफॉर्म, हे प्रिंट होणार. आता आपल्याला काय करायचंय, ऍक्च्युअल तुम्हाला काय करायचंय, ऍडिशन करायचंय. तर तुमच्याला काय दाखवावं लागेल, रिझल्ट दाखवावा लागेल. तर सिम्पली मी इथे काय करणार, रिझल्ट, रिझल्ट इक्वल टू, रिझल्ट इक्वल टू, आणि मला काय करावं लागेल, ऍडिशन ऑपरेशन करायचंय. तर मी काय करणार, num1 प्लस num2, num1 प्लस num2. आता जर आपण ही लाईन नंबर 19 जर रिमूव्ह जरी केली तरी पण काय होणार आहे, चालणार आहे. त्यानंतर बघा, जर युजरनी सेकंड नंबर जर इंटर केला, काय केला, सेकंड नंबर इंटर केला, तर इथे काय येणार, चॉईस इज इक्वल टू टू, हे काय होणार, ट्रू होणार. आणि तुमची लाईन, हा ब्लॉक काय होणार, एक्झिक्यूट होणार. तर आपल्याला इथे लिहावं लागेल प्रिंट, त्यामध्ये आपण काय लिहिणार, रिझल्ट इक्वल टू, रिझल्ट इक्वल टू, आणि त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे num1 मायनस num2, num1 मायनस num2. ओके. एक वेळेस आपण एक्झिक्यूट करून बघू याला. तर मी ते रन केलेलं आहे. रन केल्यानंतर बघा मला आलेला आहे चॉईस. आता मी इथे चॉईस घेतलेली आहे वन, तर मी इथे घेतो चॉईस वन. ओके. त्यानंतर बघा इंटर केलेला आहे मी, तर ही लाईन एक्झिक्यूट होणार, लाईन नंबर 15. इथे मी फर्स्ट नंबर इंटर केलेला आहे 13. त्यानंतर इथे मी 13 इंटर करतो. त्यानंतर बघा इंटर सेकंड नंबर, म्हणजे लाईन नंबर कोणती एक्झिक्यूट होत आहे, 16. इथे मी घेतलेला आहे 1 2. ओके. 1 2 मी इथे घेतो. जेव्हा मी इंटर करणार तेव्हा माझी चॉईसची व्हॅल्यू काय आहे, 1. तर बघा 17 नंबर काय आहे तुमचं, ब्लँक आहे.
18 नंबरला तो चेक करणार. इथे काय कंडिशन येणार तुमची, इफ 1 = 1, तर ही कंडिशन काय होणार आहे तुमची, इफ ट्रू. तर तुमचा कोणता ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे, इफ ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे. तर तुम्हाला काय मिळेल इथे, रिझल्ट इक्वल टू, आणि त्यानंतर num1 म्हणजे तुमचा 13 आणि num2 म्हणजे तुमचा काय आहे 12. तर तुम्हाला काय मिळणार इथे 25. तर बघा मी इथे एंटर करून दाखवतो तुम्हाला. तर बघा तुम्हाला काय मिळालेलं आहे इथे, रिझल्ट इज इक्वल टू 25.0. हे का बरं मिळलं आहे, कारण आपण फ्लोट मध्ये कन्वर्ट केलेलं आहे, त्यामुळे इथे काय झालेलं आहे ते 13.0 आणि इथे काय झालेलं आहे 12.0. ओके. तर अशा प्रकारे आपण ऍडिशन ऑपरेशन आता परफॉर्म केलंय. आता सपोज दॅट मी इथे सेकंड नंबर जर यूज केला, चॉईस ऍज अ सेकंड घेतली मी, तर बघा इफ ब्लॉक मध्ये तो जाणार आणि इथे चेक करणार. इफ चॉईस काय आहे तुमची 2, इथे काय येणार, इथे येणार फॉल्स. तर ही कंडिशन तुमची फॉल्स होते, त्यामुळे तुमचा इफ ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. त्यानंतर तो कुठे जाणार, इथे जाणार, नेक्स्ट ब्लॉकला जाणार. तर इथे कंडिशन काय येणार, इफ, त्यानंतर चॉईस काय आहे तुमची 2 = 2, त्यानंतर याची व्हॅल्यू काय येणार, ट्रू येणार. फायनली काय येणार, इफ ट्रू, तर तुमचा ब्लॉक कोणता एक्झिक्यूट होणार, फर्स्ट एलिफ ब्लॉक तुमचा काय होणार, एक्झिक्यूट होणार. तर ही लाईन आपण अनवॉन्टेड लाईन रिमूव्ह करू शकतो. तर तुम्हाला इथे बघा रिझल्ट मध्ये काय मिळणार, num1 मायनस num2. तर तुम्हाला काय मिळणार 13 मायनस 12, तर तुम्हाला मिळणार 1.0. ओके. 2 इथे लिहिलेला आहे मी, इथे मी केलेला आहे 13, इथे केलेला आहे 12. तर बघा काय मिळालेला आपला रिझल्ट 1.0 आपल्याला इथे रिझल्ट मिळालेला आहे. आता आपण काय करणार, मल्टिप्लिकेशन ऑपरेशन आणि आपल्याला करायचं आहे डिव्हिजन ऑपरेशन. तर आपण इथे काय करणार, सिम्पली चॉईस आपली काय आली पाहिजे, 3 चॉईस आली पाहिजे. आणि इथे आपण सिंपल नंबर घेऊ. आता मी घेतो इथे 2, आणि इथे काय घेणार आहे मी 5 नंबर ॲज अ इनपुट मी घेणार आहे. तो फ्लोटमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर 2.0 होणार आहे. ओके. तर बघा मी इथे घेतोय चॉईस 3, एंटर केलंय, नंबर मी घेणार आहे 2, फर्स्ट नंबर जो num1 मध्ये स्टोअर होणार. सेकंड नंबर मी इथे काय घेणार आहे 5. आता बघा इथे जी कंडिशन येणार आहे ती होणार आहे 3 = 1 फॉल्स. त्यानंतर इथे काय येणार आहे 3 = 2, ही पण काय येणार आहे तुमचं फॉल्स येणार आहे. तो जाणार आहे नेक्स्ट इलिप ब्लॉकला. नेक्स्ट इलिप ब्लॉकला काय होणार आहे इथं 3 = 3. तर ही कंडिशन काय होणार आहे तुमची ट्रू होणार आहे. ही कंडिशन काय होणार, ट्रू होणार आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे इथे मल्टिप्लिकेशन ऑपरेशन करायचं आहे. तर सिम्पली आपण इथे लिहिणार आहोत प्रिंट, त्यामध्ये आपण लिहिणार आहोत रिझल्ट इक्वल टू, आणि आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन, तर आपण लिहिणार num1 इंटू num2 आपण इथे लिहिलेला आहे. ही लाईन आपण रिमूव्ह करू शकतो. ओके. तर बघू ऑपरेशन परफॉर्म करून. तर बघा काय मिळालेलं आहे मला, मल्टिप्लिकेशन ऑपरेशन, आणि एक वेळेस सेव्ह करून घेऊ त्याला, आणि परत एक वर एक्झिक्यूट करू. ओके. एक्झिक्यूट केलेला आहे, इथे 3 घेतलेला आहे, इथे 2 घेतलेला आहे, आणि इथे मी काय घेतलेलं आहे 5 घेतलेला आहे. तर बघा मला इथे आन्सर काय मिळालेला आहे, रिझल्ट इज इक्वल टू 10.0. आता बघा आपलं लास्ट जे ऑपरेशन आहे ते आहे डिव्हिजन ऑपरेशन. तर डिव्हिजन ऑपरेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. पण यामध्ये तुम्हाला एक कंडिशन लक्षात ठेवायची आहे, की कोणताही जो नंबर असेल, जर तुम्ही त्याला झिरोने डिवाइड केलं, तर तुम्हाला काय येणार आहे, एरर येणार आहे. काय येणार आहे तुम्हाला, एरर येणार आहे, कारण आपण कोणत्याही नंबरला झिरोनी डिवाइड करू शकत नाही. तर आपला जो num2 आहे हा कधी पण झिरो नसायला हवा. ओके, हा झिरो नको. तर आपण इथे काय कंडिशन टाकणार, इफ num2 इफ num2 नॉट इक्वल टू 0. जर num2 झिरो नसेल तर, कारण जर आपण इथे झिरो घेतला ना, तर आपल्याला एरर येतो, कारण आपण कोणत्याही नंबरला झिरोने डिवाइड करू शकत नाही. हा रूल आहे मॅथ मधला. ओके. तर आपण काय करणार, जर num2 झिरो नसेल, तर आपण इथे प्रिंट, आणि इथे काय लिहिणार रिझल्ट
इक्वल टू, आणि यामध्ये आपण काय करणार, आपण ट्रू ऑपरेटर, ट्रू डिव्हिजन ऑपरेटर बी यूज करू शकतो, किंवा फ्लोवर डिव्हिजन ऑपरेशन पण आपण यूज करू शकतो. पण आपण इथे काय करणार, ट्रू डिव्हिजन ऑपरेशन आपण इथे परफॉर्म करणार आहोत. आणि त्यानंतर मी एल्स लिहिणार आहो. म्हणजे याचा अर्थ काय, जर num2 शून्य असेल तर आपल्याला काय लिहायचं इथे, प्रिंट प्रिंट डिव्हिजन बाय झिरो इट नॉट पॉसिबल. डिव्हिजन डिव्हिजन बाय झिरो इज नॉट पॉसिबल. हा झालेला आहे आपला चॉईस नंबर 4. एक वेळेस करून बघू. तर बघा मी इथे इंटर केलेला आहे, सेव्ह करतो आधी याला, परत एक वेळेस रन करतो. रन केल्यानंतर इथे इंटर करतो 4. 4 केल्यानंतर बघा, मी जर 2 घेतलं, ओके, आणि त्यानंतर डिवाइड बाय जर मी 1 केलं, तर मला बघा काय मिळत आहे, 2.0. परत मी 4 घेतलं आणि त्यानंतर काय घेतलं इथं, मी घेतलंय 23. याला डिवाइड बाय काय करतोय मी, 0. ओके. आता जेव्हा मी याला माझी चॉईस काय आहे, चॉईस आहे 4. याला मी काय घेतलेलं आहे 23, आणि याला काय घेतलेलं आहे 0. हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार डिव्हिजन ऑपरेशनचा. आणि num2 जर 0 नसेल तरच काय होणार, हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, इफ ब्लॉक एक्झिक्यूट होणार. पण आपला num2 काय आहे, 0 आहे, त्यामुळे कोणता ब्लॉक एक्झिक्यूट होणार, एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार. आणि आपल्याला काय मिळणार, डिव्हिजन बाय झिरो इज नॉट पॉसिबल. बघा इंटर केलेलं आहे मी, आणि इथे मला काय मिळालेलं आहे, डिव्हिजन ऑपरेशन आणि डिव्हिजन बाय झिरो इज नॉट पॉसिबल. ओके. आता जर मला लूप मधून बाहेर निघायचं असलं, ओके, म्हणजे एक्झिस्ट करायचं असलं, तर माझ्याकडे कोणता कीवर्ड आहे, माझ्याकडे कीवर्ड आहे, त्याला म्हटलं जातं ब्रेक कीवर्ड. काय म्हटलं जातं त्याला, ब्रेक कीवर्ड. तर मी याला एंटर करतो, याला सेव्ह करतो, आणि एक वेळेस एक्झिक्यूट करून दाखवतो तुम्हाला. तर मी चॉईस काय केलेली आहे इथे, 5 घेतलेली आहे. 5 इंटर केल्यानंतर बघा हा मला काय मागतोय, इंटर फर्स्ट नंबर. मी ते 12 केलेला आहे, त्याच्यानंतर 15 केलेला आहे, त्याच्यानंतर हा लूप काय झालेला आहे, एक्झिट झालेला आहे. हा लूप काय झालेला आहे, एक्झिट झालेला आहे. पण बघा यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, जर मी इथे 5 नंबर जर मी इथे इंटर केलेला आहे, तर मला num1 आणि num2 युजरकडनं घ्यायचे नाहीत, कारण त्याची आवश्यकता नाही. तर मला ही कंडिशन इथे लिहून काही फायदा नाही. त्यामुळे मला काय करावं लागेल, ही कंडिशन केव्हा लिहावं लागेल, मला ही कंडिशन चॉईसच्या नंतर आणि नंबर घेण्याच्या आधी ही कंडिशन मला लिहावी लागेल. तर मी इथून या कंडिशनला रिमूव्ह करतो, आणि सिम्पली काय करतो, इथे ही कंडिशन लिहितो, इफ चॉईस डबल इक्वल टू 5. जर तुमची चॉईस डबल इक्वल टू 5 असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली काय करायचं आहे, एक मेसेज देऊ आपण त्याला, की कॅल्क्युलेटर क्लोज्ड, कॅल्क्युलेटर क्लोज्ड, कॅल्क्युलेटर क्लोज्ड. आणि त्यानंतर ब्रेक कीवर्ड. ब्रेक कीवर्ड आपण का बरं यूज करतो, तर आपल्याला जर लूपला टर्मिनेट करायचं असेल तर. आता बघा मी इंटर करतो, परत मी इंटर केलेलं आहे, आणि मी काय करतो इथे 5 नंबरचा चॉईस मी काय केलेला आहे, इंटर करतो. इंटर केल्यानंतर बघा कॅल्क्युलेटर काय झालेलं आहे इथं, क्लोज झालेला आहे. आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा नंबर इंटर करण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही प्रकारचा नंबर आपल्याला इंटर करण्याची आवश्यकता इथे आता नाही आहे. पण सपोज दॅट, ओके, मला ऑप्शन किती दिलेले आहेत, 1 दिलेला आहे, त्यानंतर 2 दिलेला आहे, त्यानंतर 3 दिलेला आहे, त्यानंतर 4 दिलेला आहे, त्यानंतर मला काय दिलेलं आहे, 5 मला काय दिलेलं ऑप्शन दिलेला आहे. पण सपोज दॅट युजरने याच्या व्यतिरिक्त जर कोणताही चॉईस जर एंटर केला, तर आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली इथे आपण काय लिहू शकतो, की एल्स, म्हणजे 1 2 3 4 5 सोडून जर त्यांनी कोणत्याही प्रकारचा चॉईस जर एंटर केलेला असेल, तर आपण इथे काय लिहिणार, प्रिंट इनव्हॅलिड इनव्हॅलिड चॉईस, इनव्हॅलिड चॉईस, इनव्हॅलिड चॉईस. आणि आपल्याला काय करायचं आहे, परत त्या ऑपरेशनला काय करायचं आहे,
कंटिन्यू करायचं आहे. परत त्या लूपला काय करायचं आहे, कंटिन्यू करायचं आहे. एक वेळेस परत रन करून बघू आपण आता. आणि आपण काय करणार आहे, 1 to 5 सोडून एक नंबर मी इंटर केला 6. ओके, 6 केल्यानंतर बघा परत हा करतोय तो मला नंबर विचारतोय 12. त्याच्यानंतर 13 मी केलं. त्यानंतर हा काय सांगतोय, इनव्हॅलिड चॉईस. आता बघा इथे जर इनव्हॅलिड चॉईस युजर जर इंटर करत असेल तर मला युजरकडनं नंबर 1 आणि नंबर 2 घेण्याची आवश्यकता नसायला हवी. त्यामुळे आपण काय करणार आहे, ही कंडिशन पण काय करणार, इथून रिमूव्ह करणार. इथून काय करणार, रिमूव्ह करणार. आणि नंबर 1 आणि नंबर 2च्या आधी काहीतरी कंडिशन टाकणार इनव्हॅलिड साठी. तर आपण काय करणार आहोत इथे, चॉईस इफ चॉईस नॉट इक्वल टू 1. ओके, नॉट इक्वल टू 1 अँड चॉईस नॉट इक्वल टू 2 अँड चॉईस नॉट इक्वल टू 3 अँड चॉईस नॉट इक्वल टू 4. असं जर असेल, चॉईस 1 पण नसेल, 2 पण नसेल, 3 पण नसेल आणि 4 पण नसेल, तर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, त्याला सांगायचं आहे की प्रिंट ही काय इनव्हॅलिड चॉईस आहे. काय आहे इथे सांगायचं युजरला, इनव्हॅलिड चॉईस आहे. आणि आपण काय करणार, याला कंटिन्यू करणार. याला काय करणार आपण, कंटिन्यू करणार. तर सिम्पली आपण आता बघा 1 2 3 5 सोडून काहीतरी एक ऑप्शन इंटर करायचा इथे. 6 जर मी इंटर केलं तर बघा मला काय आलेलं आहे, इनव्हॅलिड चॉईस. आणि आपला जो लूप आहे तो काय झालेला आहे, परत इटरेट झालेला आहे. तर आपण काय करू शकतो, अशा प्रकारे एक सिंपल प्रोजेक्ट आपण क्रिएट करू शकतो कॅल्क्युलेटर प्रोजेक्टचा. ओके, त्यानंतर आपण जो प्रोजेक्ट बघणार आहोत त्या प्रोजेक्टचं नाव आहे क्विज गेम प्रोजेक्ट. ओके, क्विज गेम प्रोजेक्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, युजरला मल्टिपल चॉईस द्यायची आहे. आणि जर युजरनी आन्सर जर बरोबर दिलेलं असेल तर काय होणार, त्याचा स्कोर काय होणार, एकने इन्क्रीज होणार. आणि जर त्याने चुकीचं आन्सर दिलेलं असेल तर त्याला किती मार्क्स मिळणार, तर 0 त्याला मार्क्स मिळणार. तर एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे जर 2 क्वेश्चन असतील, ओके, तर युजरने जर राईट आन्सर दिलं, युजरने जर राईट आन्सर दिलं तर त्याला किती मार्क्स मिळतील, त्याचा स्कोर काय असेल, 1. फर्स्टचा त्याला 1 मिळालेला आहे. सेकंड त्यांनी काय केलंय, रॉंग दिलेला आहे. सेकंड जर त्यांनी रॉंग दिलंय तर याचे किती मार्क्स झाले, 0. तर याचे टोटल जे मार्क्स झाले ते किती झाले, 1 झाले. सपोज दॅट दोनच क्वेश्चन तुमच्याकडे आहेत आणि त्यांनी काय केलं, फर्स्ट पण बरोबर दिलेला आहे तर त्याचा स्कोर काय झालेला, 1. त्याच्यानंतर सेकंड आपण काय करणार आहोत, चेक करणार आहोत. सेकंडचा आन्सर पण त्यांनी बरोबर दिलेला आहे. तर टोटल स्कोर किती होणार, तर होणार 2. सपोज दॅट 2 क्वेश्चन आहेत, फर्स्ट पण त्याचा काय झालेला आहे, रॉंग झालेला आहे. तर या फर्स्टचे त्याला 0 मार्क्स. त्याच्यानंतर सेकंड पण त्यांनी काय केलेलं आहे, रॉंग केलेलं आहे. तर याला टोटल किती मार्क्स मिळाले, तर याला टोटल मिळाले 0 मार्क्स. ओके, तर प्रत्येक राईट आन्सरला त्याला किती मार्क्स मिळतील, 1 मार्क्स मिळणार आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, एक क्विज गेम आपल्याला क्रिएट करायचा आहे. तर आपण स्टार्ट करूया. तर मी इथे प्रोजेक्टचं आपलं नाव लिहितो, क्विज गेम प्रोजेक्ट. आता सुरुवातीला जो युजरचा स्कोर असणार आहे तो काय असणार आहे, आपण कन्सिडर करायचा की सुरुवातीला जो स्कोर असेल तो असेल 0.
सुरुवातीला जो स्कोर असेल युजरचा तो काय असेल, 0 स्कोर असेल. जर युजरने राईट आन्सर दिलं तर त्याचा काय होणार, स्कोर एकने काय होणार आहे, वाढणार आहे. तर आता आपण काय करणार आहे, युजरला फर्स्ट क्वेश्चन देणार आहोत. एक्झाम्पल साठी मी युजरला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. ओके. तर इथे मी लिहिणार आहे, आधी मी इथे वेलकम वगैरे काही लिहू शकतो आपण. तर मी इथे लिहितो प्रिंट वेलकम, वेलकम टू क्विज गेम. त्यानंतर मी त्याला युजरला काय देणार, क्वेश्चन नंबर 1 देणार. तर 1 मध्ये मी त्याला आधी क्वेश्चन विचारणार. त्यानंतर काय देणार, त्याला 4 मी ऑप्शन देणार. तर मी त्याला विचारलेला आहे क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मी युजरला विचारलेला आहे की व्हॉट इज कॅपिटल ऑफ इंडिया, व्हॉट इज कॅपिटल ऑफ इंडिया. त्यानंतर मी त्याला काय करणार आहे, त्याला मी 4 ऑप्शन देणार आहे. तर मी त्याला एक ऑप्शन दिलेला आहे, ए ऑप्शन. प्रिंटमध्ये ए ऑप्शन मी त्याला दिलेला आहे मुंबई. त्यानंतर मी युजरला सेकंड ऑप्शन दिलेला आहे बी. बी ऑप्शन आपण दिल्ली कन्सिडर करू, दिल्ली. त्यानंतर युजरला आपण सी ऑप्शन दिलेला आहे पुणे. आणि आपण युजरला फोर्थ ऑप्शन दिलेला आहे नाशिक. ओके. मुंबई, दिल्ली, पुणे आणि नाशिक अशा प्रकारे आपण काय केलेलं, युजरला 4 ऑप्शन दिलेले आहेत. बघू रन करून एक वेळेस. तर बघा, वेलकम टू क्विज गेम. आणि त्यानंतर युजरला मिळालेला आहे क्वेश्चन. त्यानंतर त्याला काय मिळालेलं आहे, 4 ऑप्शन. तर इथे मुंबई, दिल्ली, पुणे आणि नाशिक. आता बघा, आपण युजरला क्वेश्चन नंबर दिलेला आहे आणि ऑप्शन दिलेला आहे. पण युजर काय करणार त्यानंतर, की 4 पैकी एक काय करणार, सिलेक्ट करणार. तर आपण काय करणार आहे, त्यांना एक इनपुट देणार आहे, की इनपुट, की इंटर युअर आन्सर. सिम्पली आपण युजरकडनं काय करणार, इंटर युअर आन्सर ॲज ए और बी और सी और डी. ओके. तो काय चूज करू शकतो, आयदर ए किंवा बी किंवा सी किंवा डी काय करू शकतो, इंटर करू शकतो. आणि आपण काय करणार आहे, या इनपुटला आन्सर मध्ये काय करणार, आन्सर नावाच्या व्हेरिएबल मध्ये सेव्ह करणार आहोत. तर तुम्हाला मी एक वेळेस प्रिंट करून पण दाखवतो आन्सर. तर प्रिंट आणि मी इथे लिहिलेला आहे आन्सर. याला एक वेळेस रन करून दाखवतो तुम्हाला. बघा, रन केल्यानंतर बघा इथे काय आलेलं आहे, की वेलकम टू क्विज गेम, व्हॉट इज कॅपिटल ऑफ इंडिया. त्यानंतर मुंबई, दिल्ली, पुणे, नाशिक अँड इंटर युअर आन्सर ॲज ए बी सी डी. आता यांनी काय केलं, डी इंटर केलं. तर बघा प्रिंटमध्ये तुम्हाला काय मिळालेलं, डी. ओके. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, युजरकडनं एक इनपुट घेऊ शकतो. आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, जर त्या व्यक्तीचं आन्सर बी असेल, कारण इंडियाची कॅपिटल काय आहे, दिल्ली. इफ आन्सर डबल इक्वल टू, जर त्याचा आन्सर काय असेल, बी असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, या स्कोर मध्ये काय करायचं आहे, एक, हा स्कोर आपल्याला एकनी वाढवायचा आहे. तर कसा वाढवायचा, तर स्कोर इज इक्वल टू स्कोर प्लस स्कोर प्लस 1. एल्स काय होणार, एल्स आपण काय सांगणार त्याला, की रॉंग आन्सर, रॉंग आन्सर. मी तुम्हाला स्कोर पण इथे प्रिंट करून दाखवतो, प्रिंट. आणि मी इथे लिहिणार स्कोर. ओके. तर बघा, सिम्पली मी इथे रन केलेला आहे प्रोजेक्ट. आणि इथे बघा मी काय केलेलं आहे, बी इंटर केलेलं आहे. जसं मी बी इंटर करणार, बघा युजरचा स्कोर काय झालेला आहे, इथे 1 झालेला आहे. पण सपोज दॅट
त्याने जर चुकीचं ऑप्शन जर सिलेक्ट केला, रन केलेला आहे परत, इथे त्यांनी डी सिलेक्ट केला चुकीचं, तर त्याला काय येणार, इथे येणार रॉंग अँसर, आणि त्याचा जो स्कोर आहे तो काय असणार, शून्यच असणार. कारण जेव्हा तो योग्य आन्सर देणार तेव्हाच काय होणार, त्याचा स्कोर काय होणार, एकनी काय होणार, इन्क्रीज होणार, एकनी काय होणार, इन्क्रीज होणार. तर अशा प्रकारे काय करू शकतो आपण, मल्टिपल क्वेश्चन काय करू शकतो, क्रिएट करू शकतो. तर आता आपला झालेला आहे फर्स्ट क्वेश्चन. त्यानंतर आपण काय करणार आहोत, क्वेश्चन 2 घेणार आहोत. क्वेश्चन 2, क्वेश्चन 2 मध्ये आपण लिहिणार आहोत, प्रिंट क्वेश्चन 2 which language is used for web application. वेब ऍप्लिकेशन. त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, युजरला काही ऑप्शन द्यावे लागतील. तर सिम्पली मी काय केलेलं आहे इथं, प्रिंट हेच ऑप्शन मी इथून सिलेक्ट करतो, याला थोडं एडिट करतो. ओके. तर युजरला मी 4 ऑप्शन दिलेलं आहे. फर्स्ट मी कोणती लँग्वेज सिलेक्ट केलेली आहे, तर मी इथे यूज करणार आहे पायथॉन लँग्वेज. त्यानंतर मी इथे काय लिहिलेलं आहे, HTML लँग्वेज. त्यानंतर त्यानंतर मी इथे लिहिलेलं आहे CSS लँग्वेज, किंवा जावा लँग्वेज पण लिहू शकतो, जावा लँग्वेज. आणि जो डी ऑप्शन आहे त्याचं जे आन्सर आहे ते लिहिलेलं आहे मी ऑल ऑफ द अबो, ऑल ऑफ अबो, ऑल ऑफ अबो. आता बघा, विच लँग्वेज इज यूज फॉर वेब ऍप्लिकेशन, याचं जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे, ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी याचं काय करेक्ट आन्सर आहे. जर, तर मला काय लिहावं लागेल, इफ, मला युजरकडनं काय करावं लागेल, आधी आन्सर घ्यावं लागेल. तर मी इथे लिहिणार आन्सर इज इक्वल टू इनपुट, इनपुट, आणि यामध्ये मी लिहिणार इंटर युअर आन्सर, इंटर युअर आन्सर, इंटर युअर आन्सर, अशा प्रकारे मी लिहिलेलं आहे. आता मी कंडिशन त्यामध्ये यूज करणार आहे, इफ आन्सर डबल इक्वल टू, जर आन्सर तुमचं काय असायला हवं, डी असेल, तर तुमचा स्कोर काय होणार आहे, एकने इन्क्रीज होणार आहे. तर मी इथे लिहिलेलं आहे स्कोर इज इक्वल टू स्कोर प्लस 1. एल्स आपण त्या युजरला काय सांगणार आहोत, की तुम्ही काय केलेलं आहे, रॉंग आन्सर सिलेक्ट केलेलं आहे. तर आपण याला सांगणार आहोत रॉंग आन्सर या ऑप्शन सिलेक्टेड, रॉंग आन्सर सिलेक्टेड, रॉंग आन्सर सिलेक्ट. एक वेळेस परत आपण याला एक्झिक्यूट करून बघू. ओके, बघा, व्हॉट इज कॅपिटल ऑफ इंडिया, तर मी याने सिलेक्ट केलेला आहे बी. ओके. त्यानंतर विचारलंय विच लँग्वेज इज यूज फॉर वेब ऍप्लिकेशन, डी. मी इथे डी करतो. तर बघा, इथे डी केल्यानंतर इथे मी स्कोर इंटर नाही केलेला आहे. जर मी इंटर केलेला असता, प्रिंट केलेला असता, तर मला काय आन्सर आलं असतं, 2 आलेलं असतं. परत इथे स्कोर देतो मी. तर बघा, एक्झिक्यूट करतो याला परत. इथे मी लिहितोय ऑप्शन बी. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आपल्याला आलेला आहे, विच लँग्वेज इज यूज फॉर वेब ऍप्लिकेशन, आणि याचं जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे, डी. इंटर केलेला आहे, तर बघा माझा स्कोर काय आलेला आहे इथे, 2 माझा स्कोर आलेला आहे. असे आपण काय करू शकतो, मल्टिपल क्वेश्चन काय करू शकतो, लिहू शकतो. आणि आपल्याला काय होणार आहे, ऍट द फायनल आपल्याला काय मिळणार आहे, आन्सर मिळणार आहे, की तुमचा फायनल स्कोर काय आहे. तर आपण इथे लिहिणार आहोत, लास्टला आपण लिहू इथे फायनल स्कोर. प्रिंट मध्ये आपण लिहू क्विज एंडेड, क्विज एंडेड and print print your final score is, your final score is
आणि आपल्याला काय करावं लागेल, स्कोर नावाच्या व्हेरिएबलला काय करावं लागेल, ऍक्सेस करावं लागेल. तर मी आता याला काय करणार, अनवॉन्टेड जो मी प्रिंट स्कोर केलेला आहे त्याला मी काय करणार, रिमूव्ह करणार. त्याला काय करणार, रिमूव्ह करणार. परत मी ऍप्लिकेशनला काय करतो, एक वेळेस रन करतो. व्हॉट इज कॅपिटल ऑफ इंडिया, तर मी इथे इंटर काय करणार, बी. ओके, बी इंटर केलेला आहे मी. त्यानंतर इथे काय करतो मी, आपलं करेक्ट आन्सर काय आहे, डी. आणि मी इथे काय करणार आहे, सिम्पली ए करणार, रॉंग आन्सर मी इंटर करणार आहे. तर बघा मला काय आलं, रॉंग आन्सर सिलेक्टेड. आणि आपला जो फायनल स्कोर आलेला आहे तो काय आलेला आहे, आपला 1 आलेला आहे. आता आपण काय करणार आहोत, दोन्ही जे आन्सर आहेत ते आपण करेक्ट सिलेक्ट करणार आहोत. तर एंटर करणार आहोत मी परत. परत केल्यानंतर व्हॉट इज कॅपिटल ऑफ इंडिया सिलेक्ट केलेला आहे मी इथे, बी. त्यानंतर विच लँग्वेज इज यूज फॉर वेब ॲप्लिकेशन, इथे मी सिलेक्ट केलेलं आहे डी. तर बघा माझा फायनल स्कोर काय आलेला आहे इथे, 2 आलेला आहे. तर तुम्ही बघितलं असेल, जे मी तुम्हाला क्वेश्चन पेपर सेंड केले होते गुगल फॉर्ममध्ये, त्यामध्ये पण इंटरनली अशा प्रकारेच प्रोग्रामिंग लँग्वेज वर्क करत असते आणि तुम्हाला फायनल जो स्कोर आहे तो तुम्हाला समजत असतो. तर अशा प्रकारे आपण हा सिम्पलचा काय केलेला आहे, एक क्यूज गेम प्रोजेक्ट आपण इथे क्रिएट केलेला आहे. आता आपण थर्ड प्रोजेक्ट बघणार आहोत, एटीएम मशीन सिम्युलेशन प्रोजेक्ट. तर बघा या प्रोजेक्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर जेव्हा आपण एटीएम मध्ये जातो तेव्हा काय करत असतो आपण, त्यामध्ये काय करतो, सिम्पली आपण काय करत असतो, आपलं जे कार्ड आहे ते स्वाईप करत असतो. त्यानंतर आपण काय करतो, एक पिन त्यामध्ये एंटर करतो. जर आपला आपण केलेला पिन जर करेक्ट असेल तर आपल्याकडे काय असतात, आपल्याला ऑप्शन येतात की चेक बॅलन्स, डिपॉझिट मनी, त्यानंतर विथड्रॉ मनी आणि एक्झिट पण आपण करू शकतो. तर आपल्याला कोणकोणते ऑपरेशन करायचे आहेत, तर आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स चेक करायचा आहे, त्यानंतर काय करायचं आहे, डिपॉझिट करायचं आहे मनी, त्यानंतर काय करायचं आहे, विथड्रॉ करायचं आहे मनी, आणि त्यानंतर सिस्टीम मधून आपल्याला काय करायचं आहे, बाहेर निघायचं आहे. तर बघा सिम्पली मी काय करतो इथे, सपोज दॅट ऍट द स्टार्टिंगला तुम्ही काय केले, एटीएम मशीनला गेले आणि तुम्ही कार्ड स्वाईप केला. आता तुमचा जो बॅलन्स असेल, सुरुवातीला काही ना काही तुमचा बॅलन्स असेल, तर आपण कन्सिडर करू की तुमचा बॅलन्स काय आहे, 10,000 तुमचा बॅलन्स आहे. ओके, त्यानंतर आपण काय कन्सिडर करू की तुमचा जो पासवर्ड आहे, ओके, किंवा कोड, जो पण तुमचा कोड असेल एटीएमचा पिन कोड जो असेल, तो आपण कन्सिडर करू 1234. आता सपोज द्या तुमचा कोड काय आहे, 1234, आणि तुम्ही इंटर काय केला, 3492, असा चुकीचा जर तुम्ही इंटर केला, तर तुम्हाला काय ऑप्शन आलं पाहिजे की तुम्ही जो पिन इंटर केलेला आहे तो पिन काय आहे, रॉंग आहे. जर तुम्ही करेक्ट पिन जेव्हा तुम्ही इंटर करा तेव्हा काय झालं पाहिजे, की तुम्हाला हे बाकीचे जे ऑप्शन आहेत ते आले पाहिजे, जसे चेक बॅलन्स, डिपॉझिट मनी, विथड्रॉ मनी आणि एक्झिट. जर तुम्ही चेक बॅलन्स सिलेक्ट केलं तर तुम्हाला काय दिसेल, तुमचा बॅलन्स दिसेल 10,000. त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, त्यानंतर सेकंड ऑप्शन काय आहे, डिपॉझिट मनी. तर डिपॉझिट मनी तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर बघा, तुम्ही जर एटीएम मध्ये गेले तर तुम्हाला आणखी एक ऑप्शन येतो की तुम्हाला किती रुपये डिपॉझिट करायचे आहे. डिपॉझिट मशीन असतं तिथं की किती रुपये तुम्हाला डिपॉझिट करायचे आहे. तर सपोज दॅट तुम्ही काय केलं, यामध्ये डिपॉझिटमध्ये 2,000 रुपीज तुम्ही डिपॉझिट केले. डिपॉझिट केले तुम्ही 2,000 रुपीज. आता बघा, आधी तुमच्या जे एटीएम बॅलन्स आहे, तुमचं जे अकाउंट आहे त्यामध्ये किती बॅलन्स होता, 10,000, आणि तुम्ही डिपॉझिट किती केलेले आहे, 2,000. तर याने काय होणार, तुमचा जो बॅलन्स आहे तो काय होणार, 2,000नी वाढणार. म्हणजे काय होणार, टोटल किती होणार, 12,000 तुमचा बॅलन्स होणार. ओके, 12,000 तुमचा काय होणार, बॅलन्स होणार. आता सपोज द्या तुम्हाला काय करायचं आहे, यामधनं विड्रॉ मनी करायचे. आता तुमचा टोटल बॅलन्स किती झालेला आहे बघा, तुम्ही काय केलेलं आहे, यामध्ये डिपॉझिट केलेलं आहे तुम्ही 2,000, तर तुमचा बॅलन्स इथे होणार 12,000. ओके, आता बघा जर तुम्हाला विड्रॉ करायचे असतील मनी, तर तुम्ही 12,000 पेक्षा जास्त मनी विड्रॉ करू शकता का, नाही. जर तुम्ही विड्रॉ जे करताय ते जर 12,000 पेक्षा जास्त विड्रॉ करण्याची तुम्ही ट्राय केला, तर तुम्हाला एक ऑप्शन आला पाहिजे की यू कॅन नॉट विड्रॉ मनी दॅन युअर बॅलन्स. ओके, आणि जर यापेक्षा कमी, 12,000पेक्षा कमी जर तुम्ही विड्रॉ करत असाल, तर काय झालं पाहिजे की सपोज दॅट तुम्ही विड्रॉ केलं, एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काय केलं, विड्रॉ केले मनी
विड्रॉ मनी केले तुम्ही 3000. ओके, 3000 तुम्ही विड्रॉ केले. तर तुमचा जो बॅलन्स आहे तो किती असायला हवा आता? 12,000 मायनस 3,000. तर तुमचा बॅलन्स असायला हवा 9,000. तुमचा बॅलन्स असायला हवा. जर आपण डिपॉझिट केलं तर काय होणार? तुमचा जो बॅलन्स आहे प्रिव्हियस बॅलन्स त्यामध्ये तो ऍड होणार. आणि जर तुम्ही मनी विड्रॉ केले तर काय होणार? त्यामधून ते मायनस होणार. आपल्याला काय करायचं आहे? हे सिम्पली कशामध्ये करायचं आहे? आपल्याला प्रोग्रामिंग मध्ये याला एक्झिक्यूट करून बघायचं आहे. तर मी इथे एक पायथॉन फाईल क्रिएट केलेली आहे. मी त्याला ओपन करतो. तर बघा, आपल्याला प्रोजेक्ट स्टार्ट करायचा आहे. तर सुरुवातीला आपण काय कन्सिडर करायचं की आपला जो बॅलन्स आहे तो आहे 10,000. त्यानंतर तुम्हाला पिन लागेल. त्यासाठी आपण काय करणार आहे? एक व्हेरिएबल घेणार आहे इंटर पिन, आणि त्यामध्ये व्हेरिएबल आपण घेणार आहे 1 2 3 4. ओके, इंटर पिन घेऊ शकतो किंवा पिन घेऊ शकतो, व्हेरिएबल आहे तो. तर आपण काय केलं इथं? पिन इज इक्वल टू आपण घेतलेला आहे 1 2 3 4. ओके, त्यानंतर काय होणार आहे की तुम्ही युजरकडनं तुम्ही काय करणार? पिन घेणार. ओके, मशीनला गेल्यानंतर, एटीएम मशीनला गेल्यानंतर तो तुम्हाला काय विचारणार की तुम्हाला काय करायचं आहे? तिथे पिन इंटर करायचं आहे. तर तुम्ही इथे इंट इंट त्यानंतर आपण घेणार इनपुट आणि इंटर युअर पिन. ओके, इंटर युअर पिन. आता बघा, आपल्याला काय चेक करायचं? तुम्ही जो पिन सेट केलेला आहे तो काय आहे? 1 2 3 4. आणि तुम्ही इंटर कोणता पिन करताय? सपोज दॅट तुम्ही 1 2 3 4 पिन जर इंटर केला, याचा अर्थ काय? तुमचा पिन आणि तुम्ही इंटर केलेला पिन काय आहे? सेम आहे. तर तुम्हाला काय होणार? एटीएम मशीनचा ऍक्सेस मिळणार. पण सपोज दॅट तुम्ही काय केलं? इथे रॉंग काय केलं? पिन इंटर केलेला आहे. तर तुम्हाला ऍक्सेस मिळेल का? तर तुम्हाला ऍक्सेस मिळणार नाही, कारण तुमचा पिन आणि इंटर पिन काय आहे? वेगळा आहे. तर सिम्पली आपण काय करणार आहोत? एक कंडिशन लिहिणार आहोत. कंडिशन काय असेल तुमची? इफ पिन डबल इक्वल टू इंटर पिन, इंटर्ड पिन. तर आपल्याला काय मिळणार? याचा ऍक्सेस मिळणार. आपल्याला ऍक्सेस ऍक्सेस ग्रँटेड. ओके, सिम्पली मी इथे लिहितो ऍक्सेस ग्रँटेड. एल्स तुम्ही जर चुकीचा पिन इंटर केला तर तुम्हाला काय होणार? इथं ऍक्सेस डिनाईड. एक वेळेस आपण याला एक्झिक्यूट करून बघू. ओके, माझं इंटरव्ह्यूअर पिन मी इथे केलं 1 2 3 4, इंटर केलं. बघा मला काय मिळालं इथं? ऍक्सेस ग्रँटेड. जर मी इथे चुकीचा पिन जर इंटर केला, सपोज दॅट मी 2 3 4 5, तर बघा मला काय मिळालेलं आहे? ऍक्सेस डिनाईड. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे? सिम्पली एक कंडिशन लिहायची आहे. पण याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपला जो पूर्ण कोड आहे तो कशामध्ये लिहावा लागेल? आपल्याला आपल्याला तो कोड लिहावा लागेल व्हाईल मध्ये. कशा लिहावा लागेल? व्हाईल मध्ये. कारण आपल्याला लूप मध्ये पूर्ण गोष्टी काय करायच्या? रिपीट करायच्या. त्यासाठी मी इथे सिम्पली काय लिहिणार? व्हाईल ट्रू. इथे लिहिणार मी व्हाईल ट्रू. त्यानंतर इथे लिहिणार प्रिंट एटीएम मेनू. एटीएम मेनू इथे लिहिलेला आहे. ओके, एटीएम मेनू मला लिहायचा आहे. ओके, पण हे गोष्ट मला लूप केव्हा करायची आहे? जेव्हा तुमचा पिन काय असेल? करेक्ट असेल. जेव्हा तुमचा पिन काय असेल? करेक्ट असेल. तर मी इथे लिहितो इफ पिन डबल इक्वल टू, इफ पिन इज डबल इक्वल टू इंटर्ड पिन. जर तुम्ही करेक्ट पिन जर इंटर केलेला आहे तर तुम्हाला काय मिळेल? एटीएम मेनूचं तुम्हाला ऍक्सेस मिळणार आहे. एल्स काय होणार आहे? तर एल्स मध्ये मी काय लिहिणार आहे इथे की रॉंग पिन किंवा ऍक्सेस डिनाईड. ओके, मी इथे लिहिणार आहे प्रिंट मध्ये ऍक्सेस डिनाईड. ऍक्सेस डिनाईड
किंवा आपण लिहू शकतो की रॉंग पिन. ओके, रॉंग पिन. तर जेव्हा आपला पिन काय असेल, करेक्ट असेल, तेव्हाच आपल्याला काय मिळेल, आपल्याला लूपमध्ये ऍक्सेस मिळेल मेनूसाठी. तर मी इथे लिहिलं प्रिंट एटीएम मेनू. त्यामध्ये फर्स्ट ऑप्शन मी देतो युजरला चेक बॅलन्स. सेकंड ऑप्शन मी युजरला देतोय डिपॉझिट मनी. डिपॉझिट मनी. थर्ड ऑप्शन आपला असेल विड्रॉ मनी. थर्ड आपला ऑप्शन असेल विड्रॉ. विड्रॉ मनी. आणि जो आपला फोर्थ ऑप्शन असेल प्रिंट, यामध्ये फोर्थ ऑप्शन आपला असेल एक्झिट. म्हणजे सिस्टीम मधनं काय करायचं आहे आपल्याला, एक्झिट करायचं आहे. ओके. आता बघा, मी परत तुम्हाला एक वेळेस रन करून दाखवतो. रन मॉड्यूल मी केलेलं आहे. इंटर युअर पिन, मी करेक्ट पिन टाकलेला आहे. करेक्ट पिन टाकल्यानंतर बघा, हा वाईल लूप काय होतोय, एक्झिक्यूट होतोय. आणि कसा होतोय, इन्फानाइट टाइम काय होतोय, हा एक्झिक्यूट होतोय. कंट्रोल सी ने मी याला काय करू शकतो, टर्मिनेट करू शकतो. आता मला युजरला काय करायचे, एक चॉईस द्यायची आहे. तर मी इथे चॉईस नावाचा एक व्हेरिएबल घेणार आणि युजरला चॉईस देणार. इंट इनपुट इंटर युअर चॉईस. आता युजरकडे किती चॉईस आहेत, 1 2 3 आणि 4. अशा प्रकारे युजरकडे 4 चॉईस आहे. आता जर युजरनी चॉईस इज इक्वल टू चॉईस डबल इक्वल टू 1. ओके. जर युजरचा चॉईस काय असेल, 1 असेल, तर काय होणार आहे, इथे आपण कंडिशन काय करणार आहे, इथे चेक करणार आहोत. त्यानंतर हा ब्लॉक काय होणार, इथे एक्झिक्यूट होणार. आणि आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, प्रिंट करून युजरला बॅलन्स दाखवायचा आहे. तर आपण बॅलन्स दाखवणार अवेलेबल बॅलन्स. अवेलेबल बॅलन्स इज. आणि बॅलन्स व्हेरिएबलला आपण काय करणार, इथे ऍज इट इज ऍक्सेस करणार. तर इथे मी लिहिलेलं आहे बॅलन्स. ओके. एक वेळेस रन करून बघू. आपण इथे पिन केलेला आहे 1 2 3 4. त्यानंतर आपण काय केलेलं आहे, वन ऑप्शन आपण सिलेक्ट केलेला आहे. तर बघा, इथे मला मिळालेला आहे अवेलेबल बॅलन्स इज 10,000. तर आपलं जे फर्स्ट आहे, आपल्याला बॅलन्स बघण्याची जी आपली ऍक्टिव्हिटी आहे, ओके, जी फंक्शनॅलिटी आहे, ती आपली करेक्ट वर्क करत आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे, की युजरने जर चॉईस इज इक्वल टू टू इंटर केलं, तर आपण काय करणार आहे, इथे ती कंडिशन चेक करणार आहोत. ओके. तर आपण चेक कशी करणार आहे, चॉईस डबल इक्वल टू 2 यांनी आपण कंडिशन चेक करणार आहोत. जर युजरला मनी डिपॉझिट करायचे असतील, तर आपल्याला युजरकडनं आणखी एक चॉईस घ्यावा लागेल, की त्या युजरला किती मनी डिपॉझिट करायचे आहेत. तर आपण काय करणार, एक अमाऊंट नावाचा व्हेरिएबल घेणार आणि त्या डिपॉझिट अमाऊंटला यामध्ये काय करणार, आपण स्टोअर करणार. तर मी ते लिहिलंय इंट. यामध्ये लिहिलंय मी इनपुट इंटर अमाऊंट ऑफ मनी. ओके. या डिपॉझिट मनी आपण लिहू शकतो शॉर्टकट मध्ये इंटर डिपॉझिट मनी, की तुम्हाला किती रुपीज काय करायचे आहे, तुम्हाला ऍड करायचे आहेत. ओके. आता बघा, माझ्याकडे जर 10,000 असतील आणि युजरने काय केलेलं आहे, इथं डिपॉझिट केलेलं आहे 2,000. तर आपल्याला काय करावं लागेल, या बॅलन्समध्ये हे अमाऊंट काय करावं लागेल, आपल्याला ऍड करावं लागेल. तर ते कशा प्रकारे करणार आपण, तर आपण सिम्पली ना बॅलन्स बॅलन्स इज इक्वल टू बॅलन्स प्लस अमाऊंट असं आपल्याला काय करावं लागेल, याला एक्झिक्यूट करावं लागेल. तर इंटरनली हे कसं एक्झिक्यूट होणार, तर इथे 10,000 बघा, बॅलन्स काय आपला 10,000 प्लस आपण त्यामध्ये काय ऍड करणार आहोत 2,000. तर आपल्याला फायनली जे आन्सर मिळणार ते काय मिळणार, 12,000 आपल्याला बॅलन्स मिळणार आहे. ओके. तर आपण सिम्पली इथे काय करणार आहे, प्रिंट आणि इथे मी लिहिणार आहे अमाऊंट डिपॉझिटेड सक्सेसफुली.
सक्सेसफुली. आणि जर आपल्याला युजरला जर बॅलन्स दाखवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, प्रिंट अवेलेबल बॅलन्स इज. ओके, अवेलेबल बॅलन्स इज. आणि आपण काय करणार इथे, बॅलन्स नावाचा व्हेरिएबल इथे लिहिणार आहोत. ओके, एक वेळेस रन करून बघू परत याला. तर बघ, पिन मी करणार आहे 1 2 3 4. 1 2 3 4 केल्यानंतर बघा इथे काय होणार, कंडिशन चेक होणार. ही कंडिशन काय होणार, आपली ट्रू होणार. त्यानंतर बघा व्हाईल ट्रू आपला एक्झिक्यूट होणार. आपल्याला हा मेनू दिसणार. मेनू दिसल्यानंतर बघा इथे चॉईसला तो येणार. चॉईसला आल्यानंतर विचारतोय आपल्याला इंटर युअर चॉईस. मी काय इंटर केलेलं आहे, टू. टू केल्यानंतर तो या लाईनला जाणार. इफ ब्लॉकला चेक करणार तर 2 = 1 रॉंग होणार, तर तो जाणार इलिफ ब्लॉकला. इलिफ ब्लॉकला गेल्यानंतर बघा अमाऊंट इज इक्वल टू इन इनपुट इंटर डिपॉझिट मनी. बघा ही लाईन तुम्हाला इथे दिसते. आता इथे आपण काय करणार आहोत, 2000 जो आहे ते अमाऊंट आपण इंटर करणार आहोत. इंटर केल्यानंतर बघा आपल्याला आलेलं आहे अमाऊंट डिपॉझिटेड सक्सेसफुल आणि अवेलेबल बॅलन्स इज 12,000. तर आपण काय करू शकतो, अशा प्रकारे अमाऊंटला काय करू शकतो, डिपॉझिट करू शकतो. आता जर आपल्याला अमाऊंटला काय करायचं आहे, आपल्याला विड्रॉ करायचं आहे, तर आपण कोणती चॉईस दिलेली आहे ती 3. तर आपली कंडिशन येणार चॉईस =3. आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की युजरकडनं आपल्याला काय करावं लागेल, अमाऊंट घ्यावा लागेल की त्याला किती अमाऊंट काय करायचं आहे, विड्रॉल करायचं आहे. किती अमाऊंट त्याला काय करायचं आहे, विड्रॉल करायचं आहे. तर इथे सिम्पली मी काय लिहिणार आहे, इंटर इंटर विड्रॉ विड्रॉ मनी. ओके, किती पैसे तुम्हाला विड्रॉ करायचे आहेत हे सिम्पली मी इथे लिहिलेलं आहे. आता सपोज दॅट बघा तुमच्या अकाउंटमध्ये जर 10,000 असतील, तुमच्या अकाउंटमध्ये जर 10,000 असतील आणि जर तुम्ही विड्रॉ जर 20,000 करत असाल तर ते होणार नाही. कारण तुमचा बॅलन्स काय आहे, लो बॅलन्स आहे. तुमचा बॅलन्स काय आहे, तुमच्या प्रिव्हियस बॅलन्सपेक्षा काय आहे, जास्त आहे. त्यामुळे तो विड्रॉ होणार नाही. तर आपल्याला ती कंडिशन इथे लिहावी लागेल. तर कंडिशन आपण कशी लिहिणार, अमाऊंट इफ अमाऊंट लेस दॅन इक्वल टू बॅलन्स, लेस दॅन इक्वल टू बॅलन्स. म्हणजे तुम्ही जो अमाऊंट युजरकडनं घेतलेला आहे तो कसा पाहिजे, बॅलन्स पेक्षा कमी पाहिजे. तेव्हाच आपण काय करू शकतो, त्या मनीला काय करू शकतो, विड्रॉ करू शकतो. आपल्याला काय लिहायचंय, सिम्पली त्याचा बॅलन्स काय होणार, मग बॅलन्स इज इक्वल टू बॅलन्स मायनस अमाऊंट. बॅलन्स मायनस अमाऊंट. आणि आपण त्याला ऑप्शन देणार की कलेक्ट युअर कॅश. ओके, कलेक्ट युअर कॅश. आणि त्यानंतर आपण युजरला काय करू शकतो, रिमेनिंग बॅलन्स पण दाखवू शकतो. तिथे सिम्पली आपण काय लिहिणार, रिमेनिंग रिमेनिंग बॅलन्स. रिमेनिंग बॅलन्स इथे येणार आपला बॅलन्स नावाचा व्हेरिएबल. ओके, आता बघा जर अमाऊंट, जो अमाऊंट आपण युजरकडनं घेणार आहोत, ओके सपोज दॅट आपण युजरकडनं घेणार घेणार असू 2,000. ओके, 2,000 आपण घेणार असू, तर आपला जो बॅलन्स आहे आधीचा तो काय 10,000. त्यानंतर आपण काय घेतलं युजरकडनं 2,000. तर इथे बघा इथे काय होणार, कंडिशन चेक होणार तुमची. तर इथे कंडिशन कशी चेक होणार, 2,000 लेस दॅन ऑर इक्वल टू, आपला बॅलन्स काय आहे 10,000. तर ही कंडिशन काय होणार तुमची, ट्रू होणार. ट्रू झाल्यानंतर बघा इथे काय होणार, तर इथे तुमचा जो बॅलन्स आहे, इथे जो तुमचा बॅलन्स आहे तो होणार बॅलन्स मायनस अमाऊंट. म्हणजे 10,000 मायनस 2,000. तर तुमचा बॅलन्स काय होणार इथे 8,000 होणार आहे. 8,000 होणार आहे. तर इथे तुम्हाला बॅलन्स मिळेल 8,000. आता सपोज द्या तुमचा जो अमाऊंट आहे तो बॅलन्स पेक्षा कमी किंवा बरोबर आहे, तर आपण काय करू शकतो, मनी विड्रॉ करू शकतो. एल्स आपल्याला काय ऑप्शन आलं पाहिजे की तुमचा जो बॅलन्स आहे तो कसा आहे, इनसफिशियंट आहे.
कसं आहे तुमचा बॅलन्स? इनसफिशियंट बॅलन्स. इनसफिशियंट बॅलन्स. आता इनसफिशियंट बॅलन्स केव्हा येणार तुमची, ही कंडिशन केव्हा येणार? जेव्हा सपोज दॅट, एक्झाम्पलसाठी मी सांगतो तुम्हाला, तुमच्या अकाउंटमध्ये सपोज दॅट 12,000 रुपीज आहे. काय आहे? 12,000 रुपीज आहे. आणि तुम्ही विड्रॉ किती करण्याचा प्रयत्न करताय? तुम्ही 15,000 विड्रॉ करण्याचा जर प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला काय ऑप्शन आला पाहिजे? इनसफिशियंट बॅलन्स हा ऑप्शन तुम्हाला आला पाहिजे. त्यासाठी आपण ही कंडिशन, एल ची कंडिशन इथे लिहिलेली आहे. एक वेळेस आपण याला रन करून बघू. तर मी सेव्ह करतो फाईलला. रन केलेला आहे मी इथे. इंटर युअर पिन 1234. त्यानंतर आपण करणार आहोत विड्रॉ मनी. चॉईस 3, इंटर विड्रॉ मनी. आता बघा, आपला बॅलन्स सुरुवातीचा किती आहे? 10,000. आता मी विड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो 10,000 पेक्षा जास्त. तर मी इथे केलं 13,000. 13,000 इंटर केल्यानंतर बघा मला काय ऑप्शन आलेला आहे? इनसफिशियंट बॅलन्स. आता परत मी काय करतो? 3 ऑप्शन इंटर करतो आणि जो माझा बॅलन्स आहे 10,000 याच्यापेक्षा काय करतो? कमी बॅलन्स मी इथे विड्रॉ करतो. तर मी इथे लिहिलंय 3,000 रुपीज मला काय करायचे? विड्रॉ करायचे. तर बघा, माझा रिमेनिंग बॅलन्स इथे काय आलेला आहे? 7,000 इथे मला बॅलन्स आलेला आहे. त्यानंतर चॉईस जर युजरनी 4 इंटर केलेली असेल, तर बघा 4 साठी आपण काय घेतलेलं आहे? एक्झिट. ओके, एक्झिट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला ब्रेक कीवर्डचा काय करावा लागेल? यूज करावा लागेल. तर आपण सिम्पली इथे काय लिहिणार? प्रिंट थँक्यू फॉर, थँक्यू फॉर विजिटिंग एबीसी, एबीसी एटीएम, ओके, सेंटर. एंटर केलेलं आहे इथं मी. आणि मी पिन टाकलेलं आहे तर 1234. त्यानंतर मी काय केलेलं आहे? 4 मी इंटर केलेलं आहे. तर बघा मला काय मिळालेलं आहे इथं? इथं मला मिळालेलं आहे थँक्यू फॉर व्हिजिटिंग एबीसी एटीएम सेंटर. पण त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला ब्रेक कीवर्डचा यूज करावा लागेल, तेव्हा आपण काय होणार? लूपच्या बाहेर जाणार आहोत. तर परत एक वेळेस रन करून बघतो. 1234 इंटर केलेलं आहे. आता मी काय करणार? इथे 4 इंटर करणार. बघा 4 इंटर केल्यानंतर मला काय आलेलं आहे? थँक्यू फॉर व्हिजिटिंग एबीसी, एबीसी एटीएम सेंटर. आणि आपला लूप काय झालेला आहे? इथे एंड झालेला आहे. आता बघा, आपण युजरला 4 ऑप्शन दिलेले आहेत, 1, 2, 3 आणि 4. पण सपोज दॅट युजरनी 5 नंबर इंटर केला, किंवा युजरनी 7 नंबर इंटर केला, किंवा -1 इंटर केला, तर त्या ती कंडिशन हँडल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एल्स ब्लॉक लिहावं लागेल. म्हणजे युजरनी जर 1 पण इंटर नाही केला, 2 पण इंटर नाही केला, 3 पण इंटर नाही केला आणि 4 पण इंटर नाही केला, तर कोणता ब्लॉक एक्झिक्यूट होणार? एल्स ब्लॉक तुमचा काय होणार? एक्झिक्यूट होणार. आणि आपण इथे काय लिहिणार आहे? प्रिंटमध्ये आपण लिहिणार आहोत इनव्हॅलिड चॉईस. इनव्हॅलिड चॉईस असं ऑप्शन आपण इथे लिहिणार आहोत. ओके. आता आपण फायनली पूर्ण प्रोजेक्ट काय करू? रन करून बघू. रन केलेला आहे मी प्रोजेक्ट. प्रोजेक्ट रन केल्यानंतर मी इथे पिन इंटर केलेला आहे 1234. त्यानंतर मी काय करणार आहे? इथे डिपॉझिट मनी करणार आहे 2,000. 2,000 डिपॉझिट मनी केल्यानंतर बघा माझा जो बॅलन्स आहे, ओके, 2,000 करायचं आहे. तर मला काय करावं लागेल? चॉईस 2 इंटर करावी लागेल. 2 इंटर केलेली आहे. त्यानंतर इंटर डिपॉझिट मनी, मला 2,000 इथे इंटर करावं लागेल. इंटर केल्यानंतर माझा जो बॅलन्स आहे, अवेलेबल बॅलन्स काय आहे माझा? 12,000. आता मी काय करणार? यामधनं विड्रॉल करणार 3,000. ओके. बघा, मनी टू विड्रॉ इथे मी केलेलं आहे 3,000. 3,000 इंटर केल्यानंतर माझा जो रिमेनिंग बॅलन्स आहे तो मला काय मिळालेला आहे? 9,000 मला मिळालेला आहे. आता परत काय करतो मी? मला विड्रॉल करायचे 10,000. मी इथे इंटर युअर चॉईस मध्ये 4 इंटर केलं. ओके, तर एक्झिट झालेलं आहे. ओके.
रन करतो परत प्रोग्रामला. 1 2 3 4 एंटर केल्यानंतर फर्स्ट मी करतो चेक बॅलन्स. आपल्याला बॅलन्स मिळालेला आहे 10,000. त्यानंतर आपल्याला डिपॉझिट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, सेकंड ऑप्शन इंटर करावं लागेल. सेकंड ऑप्शन मी काय केलेलं आहे इथं इंटर केलेलं आहे. इंटर केल्यानंतर मला ऑप्शन आलेला आहे इंटर डिपॉझिट मनी. किती मनी मला डिपॉझिट करायचं आहे, मी इथे लिहिलेलं आहे 2,000. तर बघा माझा जो अवेलेबल बॅलन्स आहे तो किती झालेला आहे आता, 12,000 झालेला आहे. आता मला काय करायचं आहे, विड्रॉ मनी करायचे आहे. किती करायचे, तर आधी मी 3 ऑप्शन सिलेक्ट करणार. त्यानंतर किती मनी मला विड्रॉ करायचे, तर मला करायचे 4,000. 4,000 विड्रॉ करायचे. तर 12,000 मधून मी 4,000 विड्रॉ केले तर मला किती मिळाले इथे, 8,000 मिळालेले आहेत. आता बघा कंडिशन काय आहे, माझ्याकडे बॅलन्स किती आहे, 8,000. आणि जर मी यापेक्षा जास्त मनी विड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर काय होणार ते आपल्याला बघायचं. तर मी इंटर केलं इथं 3. विड्रॉ मनीसाठी माझी चॉईस आहे 3. 3 इंटर केलं, माझा बॅलन्स आहे 8,000. मी इथे इंटर करणार आहे 9,000. काय इंटर करणार आहे मी, 9,000. तर बघा मला काय ऑप्शन आलेला आहे, इनसफिशियंट बॅलन्स हा ऑप्शन मला इथे आलेला आहे. 4 केल्यानंतर माझा लूप एंड होणार. आता मी काय करणार इथे 6 चॉईस इंटर करतो. तर 6 चॉईस इंटर केल्यानंतर मला काय ऑप्शन आलेला आहे, इनव्हॅलिड चॉईस नावाचा मला ऑप्शन आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो की आपल्या एटीएम मशीनवर ऍक्च्युअली जे ऑपरेशन परफॉर्म होतात ते आपण इथे प्रोग्रामिंग थ्रू काय करू शकतो, एक्झिक्यूट करू शकतो. आता आपण बघणार आहोत रेस्टॉरंट बिलिंग सिस्टीम. तर बघा रेस्टॉरंट बिलिंग सिस्टीम मध्ये बघा, आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा काय असतं की आपण वेगवेगळे पदार्थ काय करतो, ऑर्डर करत असतो. आणि आपण जेव्हा फायनली बिल विचारतो तेव्हा बघा त्यांच्याकडे एक सॉफ्टवेअर असतं. त्या सॉफ्टवेअरमध्ये काय केलेलं असतं, त्यांनी ऑलरेडी इंटर केलेलं असतं की तुम्ही कोणकोणते मेनू मागवलेले आहेत. आणि ते काय करतं, तुम्हाला फायनली एक एक बिल देतं, टोटल बिल तुम्हाला प्रोव्हाइड करतं. तर आपल्याला काय करायचं आहे, युजर काय काय कोणकोणत्या गोष्टी करू शकतो या रेस्टॉरंट बिलिंग सिस्टीमनुसार. तर तो काय करू शकतो, मेनू बघू शकतो. त्यानंतर काय करू शकतो, फूडला काय करू शकतो, ऑर्डर करू शकतो. त्यानंतर काय करू शकतो, क्वांटिटी ठरवू शकतो. त्यानंतर टोटल बिल पण काय करू शकतो, बघू शकतो. ओके. आणि डिस्प्ले फायनल अमाऊंट, याच्यामध्ये काय होणार आहे, आपल्याला फायनल अमाऊंट दिसणार आहे. ओके. तर सपोज दॅट फोर 4 मित्र आहेत आणि ते काय गेलेले हॉटेलला गेले. आणि हॉटेलला गेल्यानंतर बघा तिथे एक मेनू कार्ड आहे. जसं पिझ्झा काय आहे, 2,000चा पिझ्झा आहे. त्यानंतर बर्गर आहे 120चा आणि सँडविच आहे 100 रुपीजचं. आणि कॉफी काय आहे 80 रुपीजची. तर सपोज दॅट काय झालं, सुरुवातीला या मित्रांनी काय केलं की पिझ्झा मागवला. ओके. सुरुवातीला यांनी एक पिझ्झा मागवला. एक पिझ्झा मागवला. तर या पिझ्झाचे किती रुपये होतील, टू 200 रुपीज होतील. बरोबर. कसे होतील, तर 200 × 1 असे करून काय होणार, याचे 200 रुपीज होतील. आता सपोज दॅट सेकंड टाइमला काय केलं, पिझ्झा खाल्ल्यानंतर दोन मित्रांनी काय केलं, 2 बर्गर मागवले. ओके. तर 2 बर्गर यांनी मागवले असतील तर यांची प्राइस किती होणार, 120 × 2 तर किती होणार, 240 होणार. बरोबर. प्राइस इंटू क्वांटिटी, प्राइस इंटू क्वांटिटी अशा प्रकारे आपल्याला ही व्हॅल्यू मिळत असते. त्यानंतर दोन जे मित्र आहेत त्यांना कॉफी आवडते. दोन मित्रांनी तर बर्गर मागवला, दोन जे मित्र आहेत त्यांनी काय मागवली, कॉफी मागवली. तर दोन मित्रांनी काय मागवली, कॉफी मागवली. तर बघा कॉफी किती रुपयाला एक सिंगल, 80 रुपीजला. तर दोन कॉफी जर त्यांनी मागवली तर त्यांना किती बिल पडेल, 160 त्यांना बिल मिळेल. आणि फायनली जेव्हा ते लास्टला बिल मागतील, ओके, लास्टला जे जेव्हा बिल होणार त्यांचं, तर काय होणार, 200 प्लस 240 प्लस काय होणार इथे 160. आणि त्यांना काय येणार इथे, टोटल बिल मिळणार. ओके. त्यांना लास्टला काय मिळणार इथे, टोटल बिल मिळणार. आणि ते कसं मिळणार, तर बघा इथे फायनली त्यांना बिल मिळणार 600 रुपीज. अशा प्रकारे बिल त्यांना मिळणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, असं ऍप्लिकेशन क्रिएट करायचं आहे ज्यामध्ये युजर काय करू शकतो, मेनू सिलेक्ट करू शकतो की त्याला पिझ्झा मागवायचा आहे की बर्गर मागवायचं आहे की सँडविच मागवायचं आहे की कॉफी मागवायची आहे. त्यानंतर तो हे पण सिलेक्ट करू शकतो की त्याला किती क्वांटिटी मागवायची आहे. पिझ्झा मागवायचा असेल तर किती क्वांटिटी मागवायची आहे, 1 2 3 4. ओके. तर असं आपण ऍप्लिकेशन क्रिएट करणार आहोत. आणि त्यानंतर काय होणार आहे, ते त्यांना काय देणार आहे, फायनल बिल पण देणार आहे ऍट द लास्ट. तर बघा मी इथे
डॉट पी वाय फाईल ओपन करतो आणि आपण प्रोजेक्टला काय करू सुरुवात. तर बघा, सुरुवातीला तुम्ही बघाल तर जे टोटल बिल असेल ऍट द स्टार्टिंग ते काय असेल, शून्य असेल. सुरुवातीला जे टोटल बिल असेल ते असेल शून्य. त्यानंतर काय करणार, आपल्याला काय करायचं आहे, युजरला मेनू कार्ड दाखवायचं आहे. त्यासाठी आपण काय करणार, एक लूप क्रिएट करणार व्हाईल ट्रू. ओके, व्हाईल ट्रू. यामध्ये आपण त्याला काय करणार, मेनू दाखवणार. तर मी इथे सिम्पली लिहिलेलं आहे हॉटेल मेनू, हॉटेल एबीसी मेनू. ओके. त्यानंतर मी त्याला काही ऑप्शन देणार आहे, प्रिंट वन ऑप्शन. त्याने जर सिलेक्ट केला म्हणजे तो काय सिलेक्ट करणार आहे, पिझ्झा. आणि पिझ्झाची प्राइस काय आहे, 200. त्यानंतर मी त्याला सेकंड ऑप्शन देणार आहे. सेकंड ऑप्शन मध्ये आहे आपल्याकडे बर्गर. आणि बर्गरची जी प्राइस आहे ती आहे 120. त्यानंतर आपण युजरला थर्ड ऑप्शन देणार आहोत, कॉफी. आणि कॉफीची प्राइस दिलेली आहे आपण 100 रुपीज. त्यानंतर आपण युजरला देणार फोर्थ ऑप्शन. फोर्थ ऑप्शन मध्ये फोर ऑप्शन मध्ये आपण सँडविच देऊ शकतो. तर इथे मी दिलेलं आहे सँडविच. ओके. आणि सँडविचची जी प्राइस आहे ती काय आहे आपली, आता इथे थोडं कमी करतो, कॉफी जास्त झाली, त्याला 80 रुपीज आणि सँडविचला 100 रुपीज करतो. ओके. आपण याला कमी जास्त करू शकतो. त्यानंतर बघा, युजरकडे आता चार ऑप्शन आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, युजरला एक चॉईस द्यावी लागेल. तर मी इथे काय करणार, सिम्पली चॉईस इज इक्वल टू इंट. त्यामध्ये मी लिहिणार इनपुट इंटर युअर चॉईस. इंटर युअर चॉईस. आता जर चॉईस, युजरनी चॉईस जर सिलेक्ट केलेली असेल 1, याचा अर्थ काय, युजरनी काय सिलेक्ट केलेलं आहे, पिझ्झा सिलेक्ट केलेला आहे. ओके. आता पिझ्झा जर त्यांनी सिलेक्ट केलेला असेल तर आपल्याला त्याला नेक्स्ट क्वेश्चन काय विचारायचं आहे, की तुला पिझ्झा हवा आहे पण तुला किती क्वांटिटी हवी आहे पिझ्झाच्या. त्यामुळे आपण त्याला सेकंड ऑप्शन काय देणार, क्वांटिटीचा ऑप्शन आपण त्याला देणार. तर मी ते त्याच्याकडनं एक चॉईस घेणार आहे, इंट इनपुट. यामध्ये लिहिणार आहे मी इंटर क्वांटिटी. इंटर क्वांटिटी असं मी इथे लिहिलेलं आहे. ओके. त्यानंतर बघा, जे आपलं टोटल बिल होणार, जे आपलं टोटल बिल होणार ते कशा प्रकारे होणार, तर टोटल बिल इज इक्वल टू जे आपलं प्रिव्हियस बिल असेल त्यामध्ये आपल्याला काय एंटर करायचं आहे, त्यामध्ये आपल्याला ऍड काय करायचं आहे, तर पिझ्झाची प्राइस इंटू त्यांची क्वांटिटी. तर पिझ्झाची प्राइस काय आहे आपली, तर आपली पिझ्झाची प्राइस आहे 200 इंटू आपल्याला त्या काय करायचं आहे, क्वांटिटी. त्याची क्वांटिटी काय असेल ते आपल्याला काय करायचं आहे, इथे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आणि मी इथे सिम्पली लिहितो प्रिंट काय ऍड केलेलं आहे आपण, पिझ्झा ऍडेड. पिझ्झा ऍड. ओके. जशा प्रकारे आपण पिझ्झासाठी केलंय तसं आपल्याला काय करायचं आहे, अदर आयटम साठी पण अशा प्रकारे करायचं. तर मी इलिप चॉईस डबल इक्वल टू 2 केलेला आहे. जर युजरनी 2 सिलेक्ट केलं, याचा अर्थ काय, युजरनी काय सिलेक्ट केलेलं आहे, इथे बर्गर सिलेक्ट केलेलं आहे. जर युजरनी बर्गर सिलेक्ट केलाय तर बर्गरची प्राइस काय आहे, 120 त्याची प्राइस आहे. आपण त्याला काय नेक्स्ट क्वेश्चन काय विचारायचा, की तुला बर्गर घ्यायचा आहे पण किती क्वांटिटीत घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण त्याला एक चॉईस देणार. तर मी त्याला इंट इनपुट आणि मी इथे सिम्पली ना इंटर क्वांटिटी. इंटर क्वांटिटी. त्यानंतर आपलं जे टोटल बिल असेल, टोटल अंडरस्कोर बिल इज इक्वल टू टोटल अंडरस्कोर बिल प्लस. आता बघा, आपल्याला यामध्ये काय करावं लागेल, दोन गोष्टीचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. एक, बर्गरची प्राइस
इंटू त्याने किती क्वांटिटीमध्ये बर्गर घेतलेले आहे. तर बर्गरची प्राइस काय आहे आपल्याकडे 120, आणि आपल्याला काय करायचं आहे यामध्ये क्वांटिटी काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सिम्पली मी इथे एक मेसेज आणखी लिहिणार की बर्गर बर्गर ऍडिट. त्यानंतर मी युजरला देणार थर्ड ऑप्शन इलिप चॉईस डबल इक्वल टू 3. जर युजरनी 3 चॉईस सिलेक्ट केली याचा अर्थ काय त्यांनी काय सिलेक्ट केलेलं आहे कॉफी सिलेक्ट केलेली आहे. आता कॉफी सिलेक्ट केल्यानंतर मी त्याला आणखी एक क्वेश्चन विचारणार की किती क्वांटिटीच्या कॉफी हव्या आहेत तुला. ओके, तर क्वांटिटी इज इक्वल टू इंट, त्यानंतर मी इथे लिहिलेलं आहे इनपुट, आणि इथे सिम्पली मी लिहिणार आहे इंटर क्वांटिटी. आणि इथे लिहायचं आपल्याला टोटल अंडरस्कोर बिल इज इक्वल टू टोटल अंडरस्कोर बिल प्लस, म्हणजे आधीचं जे बिल असेल त्यामध्ये तुम्हाला काय ऍड करायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला चहाची प्राइस म्हणजे 80, आणि तुम्ही किती चहा घेतली तर इंटू मध्ये काय करणार आपण क्वांटिटी करणार. म्हणजे तुम्ही जर युजरनी काय केलं क्वांटिटीमध्ये जर 2 इंटर केलं तर इथे काय येणार 80 इंटू 2 म्हणजे काय येणार 160. म्हणजे तुमचं जे आधीचं बिल असेल त्यामध्ये काय ऍड होणार आहे 160 काय होणार ऍड होणार. इथे आपण सिम्पली नेणार प्रिंटमध्ये कॉफी ऍडिट, कॉफी ऍडिट मी इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर मी इथे लिहिणार आहे इलिफ चॉईस जर 4 असेल, चॉईस जर 4 असेल याचा अर्थ आहे युजरने काय चूज केलेला आहे सँडविच चूज केलेला आहे. सँडविचची प्राइस काय आपली ₹100 आहे. आपण त्याला सेकंड क्वेश्चन काय विचारणार क्वांटिटी. ओके, क्वांटिटी इज इक्वल टू इन, त्यामध्ये येणार इनपुट, आणि आपण लिहिणार इथे इंटर क्वांटिटी. त्यानंतर आपल्याला फायनल बिल डिसाईड करायचं आहे, तर आपण लिहिणार टोटल बिल इज इक्वल टू, आधीच्या बिलमध्ये आपल्याला काय ऍड करायचं आहे तर आपल्याला ऍड करायचं आहे पिझ्झाची प्राइस. ओके सॉरी पिझ्झा नाही सँडविचची प्राइस. सँडविचची प्राइस काय आपली 100. 100 इंटू आपल्याला काय करायचं आहे किती सँडविच त्याने ऑर्डर केलेले आहेत. तर आपण काय करणार इथे क्वांटिटी लिहिणार आहोत. ओके, आणि मी इथे सिम्पली लास्टला लिहितो प्रिंट सँडविच ऍडिड. बघा आता युजरनी जर 1 इंटर केलं, सिम्पली आपण काय करू इथे चॉईस त्यांनी 1 इंटर केली तर काय होणार इथे, इथे कंडिशन काय येणार तुमची 1 डबल इक्वल टू 1, आणि इथे काय मिळणार तुम्हाला ट्रू मिळणार. ट्रू मिळाल्यानंतर काय होणार इथे, इथे तुम्हाला युजरला एक प्रॉम्प्ट येणार की इंटर क्वांटिटी. ओके, तर युजर काय करणार क्वांटिटी इंटर करणार. सपोज जर त्यांनी काय केलं की इथे 2 इंटर केली. ओके 2 इंटर केली तर तुमचं टोटल बिल काय होणार टोटल बिल प्लस 200 इंटू क्वांटिटी, म्हणजे टोटल बिल आधीचं तुमचं 0 आहे त्यामध्ये काय होणार 200 इंटू 2, तर तुमचं फायनल बिल काय होणार 400 होणार. काय होणार तुमचं पिझ्झा ऍडिट केलं 2 पिझ्झा जर तुम्ही घेतले तर तुमचं बिल किती होणार 400. आता तुम्ही पिझ्झा घेतला त्यानंतर काय केलं दोन फ्रेंडनी काय केलंय तुमच्या की परत काहीतरी मागवलं. परत काय मागवलं त्यांनी तर त्यांनी बर्गर मागवलं. बर्गर मागवला तर चॉईस त्यांनी 2 कन्सिडर केली असेल तर त्यांनी क्वांटिटी किती घेतलेली आहे. आता बघा इथे लक्षात द्या, इथे लक्षात द्या. आता बघा टोटल बिल इज इक्वल टू टोटल बिल प्लस 120 इंटू क्वांटिटी. आता आपलं टोटल बिल किती आहे 400 आहे. इथे काय येईल आपलं टोटल बिल 400. ओके, प्लस यामध्ये काय ऍड होणार 120 इंटू 2 म्हणजे काय होणार टोटल काय होणार 240. काय होणार इथे 240, आणि तुम्हाला जे फायनल आन्सर मिळणार ते काय मिळणार 640. ओके 640 मिळणार. त्यानंतर बघा आणखी जर त्यांनी कॉफी वगैरे ऍड केली, आता सपोज दॅट कॉफी ऑर्डर केली 3 नंबर चॉईस त्यांनी सिलेक्ट केला आणि त्यांनी क्वांटिटी काय केली इथे 2 सिलेक्ट केली. ओके, तर तुमचं टोटल बिल काय होणार तर आधीचं बिल काय आहे तुमचं आता
640. काय आहे तुमचं बिल? 640. तर यामध्ये बघा 640 आलेलं आहे. 640 मध्ये काय ऍड होणार? तर 80 इंटू 2 म्हणजे काय होणार? 160 ऍड होणार आणि फायनल तुमचं काय मिळणार तुम्हाला? तुम्हाला इथे मिळणार 800. तुम्हाला इथे काय मिळणार? 800 तुम्हाला इथे बिल मिळणार आहे. ओके. तर आता तुम्हाला बिल हे केव्हा मिळेल? जेव्हा तुम्ही काय करणार? एक्झिट करणार. केव्हा मिळेल तुम्हाला? जेव्हा तुम्ही एक्झिट करणार तेव्हा तुम्हाला हे बिल मिळणार. त्यामुळे आपण काय करणार? युजरला आणखी एक ऑप्शन देणार. कोणतं ऑप्शन देणार? तर आपण युजरला 5 नंबरचा ऑप्शन देणार की एक्झिट. जेव्हा तुम्हाला जायचं असेल तेव्हा त्यांना काय करायचं? आपण 5 नंबरचा ऑप्शन द्यायचा. तर बघा यामध्ये आपण आणखी एक कंडिशन टाकणार. इलिप चॉईस डबल इक्वल टू 5. तर काय होणार? आपण त्याला काय देणार? एक फायनल बिल देणार आणि आपला लूप काय करणार? ब्रेक करणार. तर इथे मी सिम्पली देणार फायनल फायनल बिल. त्यामध्ये मी लिहितो टोटल बिल, टोटल बिल इक्वल टू, आणि आपलं टोटल बिल साठी आपण व्हेरिएबल क्रिएट केलेला आहे टोटल अंडरस्कोर बिल. याला मी कॉपी करतो आणि इथे काय करतो? याला सिम्पली पेस्ट करतो. ओके. तर इथे आपल्याला काय मिळणार? आपल्याला इथे फायनल बिल मिळणार आहे. ओके. आपल्याला एखादा मेसेज वगैरे जर द्यायचा असेल की व्हिजिट अगेन वगैरे, तर आपण तो पण देऊ शकतो. तर मी इथे आपण ऑप्शन पण देऊ शकतो. प्रिंट यामध्ये व्हिजिट व्हिजिट अगेन. आणि त्यानंतर आपण काय करणार आहे? बिल दिल्यानंतर काय करणार आहे? आपल्या लूपला ब्रेक करणार आहोत. ब्रेक करणार आहोत. आणि जर युजरने 1 2 3 4 5 सोडून कोणताही ऑप्शन जर सिलेक्ट केलेला असेल तर आपण कोणता ब्लॉक एक्झिक्यूट करायचा? एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार. आणि त्यामध्ये आपण काय लिहायचं? इनव्हॅलिड चॉईस. इनव्हॅलिड चॉईस. इनव्हॅलिड चॉईस आपण इथे लिहिलेलं आहे. ओके. तर आपण प्रोजेक्टला काय करणार आहे? रन करणार आहोत. तर मी इथे जाणार आणि प्रोजेक्टला रन करणार. मी केलेलं आहे रन मॉड्यूल. रन मॉड्यूल केल्यानंतर मला मेनू कार्ड मला दिसलेला आहे इथं. तर मी आता सिलेक्ट करणार आहे वन. वन सिलेक्ट केलं म्हणजे मी सिलेक्ट केलेला आहे पिझ्झा. पिझ्झा सिलेक्ट केल्यानंतर मला काय करावं लागेल? नेक्स्ट स्टेप. तर बघा मला काय सिलेक्ट करावे? क्वांटिटी सिलेक्ट करावी लागेल. मी क्वांटिटी इथे सिलेक्ट केलेली आहे 2. टू क्वांटिटी सिलेक्ट केल्यानंतर बघा काय होणार आहे? तर इथे टोटल बिल माझं आधीचं असेल 0. त्यामध्ये मी ऍड केलेलं आहे 200 इंटू 2. 200 का केलेलं आहे? कारण माझी पिझ्झाची जी प्राइस आहे ती काय आहे? 200 आहे आणि क्वांटिटी माझी काय आहे? 2 मी सिलेक्ट केलेली आहे. तर माझं आता जे टोटल बिल होणार ते किती होणार? 400. जेव्हा मी पिझ्झा काय करणार? संपवणार तेव्हा माझं बिल काय होणार? 400 होणार. त्यानंतर बघा पिझ्झा झाल्यानंतर मी काय मागवणार आहे? तर मला मागवायचं आहे बर्गर. ओके. माझ्या फ्रेंडला काय मागवायचं आहे? बर्गर मागवायचं आहे. तर मी सिलेक्ट केलेलं आहे इथे 2. 2 सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आपल्याकडे काय येणार? 2 आलेलं आहे. ओके. त्यानंतर बघा क्वांटिटी आपण 2 केलेली आहे. टोटल बिल काय होणार? तर टोटल बिल इज इक्वल टू टोटल बिल प्लस बर्गरची प्राइस काय आहे? सिंगल बर्गरची प्राइस 120 इंटू क्वांटिटी आपण सिलेक्ट केलेली आहे 2. तर 400 प्लस 240. तर फायनल काय येणार आपलं? टोटल बिल 640. त्यानंतर बघा परत आपण काय सिलेक्ट करायचं? 3 सिलेक्ट करायचं. 3 सिलेक्ट केलं म्हणजे आपण काय सिलेक्ट केलेलं आहे इथं? तर आपण सिलेक्ट केलेली आहे कॉफी. कॉफीची जी प्राइस आहे ती काय? 80. 80 आहे आणि क्वांटिटी आपण काय सिलेक्ट केलेली आहे? 2. तर टोटल कॉफीची प्राइस किती होईल? 160. 160 ते आपण कशात ऍड केलेली आहे? प्रिव्हियस बिल मध्ये. तर आपलं फायनल जे बिल होईल ते काय होईल? 800 होईल. आणि आपल्याला फायनल बिल केव्हा मिळेल? जेव्हा आपण काय करणार? एक्झिट करणार. ओके. म्हणजे आपण काय करणार? चॉईस 5 इंटर करणार. तर मी इथे चॉईस 5 इंटर केलेली आहे आणि मला काय मिळालेलं आहे इथे? फायनल बिल मला 800 रुपीज मिळालेला आहे आणि मला एक मेसेज आलेला आहे व्हिजिट अगेन.